नमस्कार मित्रांनो, एम के ट्रेडर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण 12 मार्च म्हणजेच बुधवार निफ्टीच्या काही लेवल बघूया. त्यानंतर ग्लोबल मार्केटमध्ये काय चालू आहे, सध्या परिस्थिती काय ते पण बघूया. तर अमेरिकेमध्ये जे टेस्ला कंपनी आहे तिचं मार्केट कॅपिटल जवळपास 1.25 बिलियनने एका दिवसामध्ये पडले आहे. त्यामागचं कारण एक आहे की अमेरिकेतील लोकांनी टेस्ला या कारवर एक बहिष्कार टाकल्याची बातम्या येत आहेत. तर टेस्लाचा जवळपास ह्या 5 दिवसात 25 ते 30% शेअर कोसळला आहे. त्यानंतर हा शेअर काल 15% कोसळल्यानंतर जवळपास नासडॅक हा इंडेक्स अमेरिकेचा नासडॅक जो इंडेक्स आहे तो जवळपास 800 अंकांनी कोसळला होता. तर जवळपास 4% तो बंद झाला. आत्तापर्यंत जवळपास 6 महिन्याची नासडॅकमध्ये सर्वात मोठी घसरण आहे. त्यामुळे डाव जोन्ससुद्धा 2% कोसळला होता. त्यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये असं वाटतं की आता जे डोनाल्ड ट्रम्प आहेत त्यांनी जो टेरिफ हा कर लावला त्यामुळे स्वतःचेच त्यांचे मार्केट कोसळायला सुरुवात झाली आहे. त्या मार्केटचे परिणाम इतर देशावरही दिसायला लागलेले आहेत. त्यानंतर बघूया अमेरिकेची 10 इयर बॉन्ड यील्ड. अमेरिकेची जी 10 वर्षाची बॉन्ड यील्ड आहे ती 0.25%ने वाढली आहे. तर इंडियाची 10 इयर बॉन्ड यील्ड 0.01%च्या आसपास वाढली आहे. जर्मनीची बॉन्ड यील्ड जवळपास 1.5%ने वाढली आहे. तर लंडनची बॉन्ड यील्ड 0.5%ने वाढली आहे. डॉलर इंडेक्स हा दररोजच पडत आहे. जवळपास आज 0.5% कोसळला आहे. आपला रुपया देखील डॉलर इंडेक्स पडत असताना सुद्धा आपला रुपया वरच्या साईडला म्हणजेच काल 86.97च्या आसपास होता. तर आज त्याने 87 डॉलरचा टप्पा पार करून 87.21 वर पोहोचला आहे. त्यानंतर ब्रेंट क्रूड बघू शकता तुम्ही. आज ब्रेंट क्रूड जवळपास 1% वाढले आहे. तर गोल्ड जवळपास 0.5% वरच्या साईडला मूवमेंट दिली आहे. जे आपल्या निफ्टीचं फ्युचर गिफ्ट निफ्टी जवळपास 18 पॉईंटने आता 6:30च्या दरम्यान कोसळले आहे. डाव जोन्सचं फ्युचरसुद्धा 52 अंकांनी कोसळलं आहे. तर युरोपियन मार्केटमध्ये जे फ्रेंच इंडेक्ससुद्धा 0.5% कोसळला आहे. तर जर्मनीचा सुद्धा टॉप हायपासून जवळपास कोसळला आहे. त्याने आज ओपनिंग दिल्या जवळपास 1% पॉझिटिव्ह होता. बट जो फ्युचर इंडेक्स आहे त्याच्या मदतीने तो सुद्धा कोसळायला सुरुवात केली आहे. अमेरिकेने जो कॅनडावर 25%चा टेरिफ लावण्याच्या बातम्या आल्यानंतर सुद्धा आता कॅनडाने सुद्धा टेस्लावर बहिष्कार टाकला आहे. कॅनडाने हे फोटोसुद्धा व्हायरल होत आहे, बघू शकता आपण. कॅनडाने सुद्धा लिहिलं आहे की वेलकम टू कॅनडा बट टेस्ला कार नॉट अलाउड इन कॅनडा. त्यामुळे टेस्ला सध्या विदेशात सुद्धा बहिष्कार चालू आहे. त्यानंतर बघूया आपण निफ्टीच्या लेवल. आज बघू शकता तुम्ही मार्केट जवळपास 130 म्हणजे 100 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन झाले होते. मार्केट गॅप डाऊन ओपन झाले. त्यानंतर मार्केटने 100 पॉईंटने गॅप डाऊन ओपन करून खालच्या साईडला मूवमेंट दिली. जवळपास 130 पॉईंटच्या आसपास मार्केटने खालच्या साईडला 9:15च्या सुमारास मूवमेंट दिली होती. त्यानंतर मार्केटने बघा आपण जो सपोर्ट लेवलची रेषा ओढली आहे त्या सपोर्टला राईट मार्केटने म्हणजेच 22,300ला मार्केटने 9:20च्या आसपास मार्केटने सपोर्ट घेतला. 22,300ला सपोर्ट घेऊन मार्केटने वरच्या साईडला मूवमेंट दिली आहे. मार्केट जवळपास आज
130 पॉईंट खाली कोसळून परत मार्केटने 130 पॉईंट कव्हर करून प्लस 50 पॉईंटची रिकव्हरी दिली आहे. म्हणजे जवळपास मार्केटने डे लोपासून निफ्टीने जवळपास 200 पॉईंटची रिकव्हरी दिली आहे. ग्लोबली मार्केट जरी डाऊन असले तरी सुद्धा आपल्या निफ्टीने फार मोठी म्हणजेच 200 पॉईंटची रिकव्हरी दिली आहे. हा जो 22,450चा जो रेजिस्टन्स होता तो निफ्टीने जवळपास एकच्या आसपास ब्रेक केला आणि त्यानंतर निफ्टीने म्हणजे डे हाय जवळपास 22,517 हा निफ्टीने आज निफ्टीचा जो डे लो आहे 22,320च्या आसपास आहे आणि डे हाय जवळपास 22,520च्या आसपास आहे. तर आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघूया निफ्टीमध्ये. जर काही कारणास्तव निफ्टीने 22,450 हा सपोर्ट जर ब्रेक केला तर त्याच्यानंतर 22,300 हा सपोर्ट निफ्टीसाठी आहे 22,300. त्यानंतर 22,300 नंतर आहे 22,100 आणि रेजिस्टन्स बघूया. फर्स्ट रेजिस्टन्स जो आहे तो 22,550 आहे. 22,300 जो हा 22,450 हा जो रेजिस्टन्स होता तो आता आपल्याला सपोर्ट ॲज अ सपोर्ट म्हणून काम करेल. काही कारणास्तव सध्या तो ग्लोबलमध्ये बघू शकता तुम्ही जवळपास 5 दिवसात अमेरिकेचा जो डाव जो इंडेक्स आहे जवळपास 2,000 अंकांनी कोसळला आहे. तर जवळपास जे ग्लोबल मार्केट आहे जवळपास कमकुवत दिसत आहे. त्यामुळे इंडियन मार्केटवर सुद्धा परिणाम पाहायला मिळतोय. रेजिस्टन्स नंबर 1 राहील 22,550. जर 22,550 हा रेजिस्टन्स जर निफ्टीने क्रॉस केला तर त्यानंतर आहे 22,600ची लेवल निफ्टी म्हणजेच 50 पॉईंटची मूव देऊ शकते.